आदरणीय देशाचे नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणासह समाजकारण करत आहोत। हे करत असताना जेव्हा लोकहिताचे कामं येतात, युवकांचे प्रश्न येतात, शेतकऱ्यांचे प्रश्न येतात, या सगळ्यांच्या प्रश्नांच्या वर जर आम्ही सरकारला जाब विचारला तर सरकार ते जाब न विचारता मुज्जोरपणे विरोधकांशी वागते। या मुज्जोरपणे वागण्याला आमचे जयंत पाटील साहेब असो, जे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, व युवा आमदार रोहितदादा पवार असो, रोहितदादा पवारांनी 800 किलोमीटर पायदळ यात्रा काढून युवा संघर्ष यात्रेद्वारे एक युवकांचा संदेश, युवकांचा रोष या शासनाला दाखवायचा प्रयत्न केला। परंतु त्याही आंदोलनाला दडपून टाकण्याचा प्रयत्न भाजप सरकारद्वारे केला जात आहे। या हुकुमशाही पद्धतीने लोकशाहीचा गळा दाबण्याचं जे काम सुरू आहे, या हुकुमशाहीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्हा ग्रामीण व अकोला महानगरच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तथा घंटानाद आंदोलन या प्रशासनाच्या विरोधात करण्यात येत आहे। एक या देशाचा जागृत नागरिक आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे, या दृष्टीने आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा लोकशाही हिताच्या सगळ्या नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे हीच विनंती करतो। मी आनंद उर्फ पिंटू वानखडे, जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला। ओके। आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहब के नेतृत्व में पूरे राज्य भर में आंदोलन किया जा रहा है। सभी नागरिकों से मेरी अपील है, राष्ट्रवादी के कार्यकर्ता पदाधिकारियों से कि 1 फरवरी को अकोला जिला कार्यालय में सभी इस शानदार आंदोलन में शामिल रहे। इस राज्य में लोकशाही का गला घोटा जा रहा है। जो लोग जनता के हित में हमारे आदरणीय जयंतराव पाटिल साहब हो, आदरणीय रोहितदादा पवार साहब हो, या जितने भी सुब्रताई हो, ये लोग जो जनता के हित में काम करते हैं, इनके कामों को नज़रअंदाज करने के लिए ये सरकार, निष्क्रिय सरकार, गला घोटने का काम कर रही है, जनता को न्याय दिलाने का काम नहीं कर रही है। सभी लोगों से मेरी अपील है कि ऐसी सरकार जो है CBI, SBI का दुरुपयोग कर रही है, इसका निषेध करें, ज़्यादा से ज़्यादा संख्या में वहाँ पहुँचे, लोगों के हितों में शामिल हो, ऐसी मेरी अपील।